नमस्कार. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी सुरू आहे? चला, आज आपण मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाची अशी काही उजळणी करूया की यातले महत्त्वाचे मुद्दे एकदम डोक्यात फिट बसतील आणि परीक्षेत सहज आठवतील. आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी मनोरंजन म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते? मग लोककलांपासून सिनेमापर्यंतचा सगळा प्रवास. त्यानंतर इतिहास आणि मनोरंजनाचा काय संबंध आहे ते समजून घेऊ. पुढे बघूया परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आणि सगळ्यात शेवटी चांगले मार्क मिळवण्यासाठी काही खास टिप्स. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. चला तर मग आपला पहिला मुद्दा मनोरंजन, गरज आणि प्रकार. म्हणजे मनोरंजन नक्की आहे तरी काय आणि त्याची आपल्याला गरज का भासते बघूया. सोप्या भाषेत सांगायचं तर मनोरंजन म्हणजे काय? बघा, दिवसभर अभ्यास करून किंवा काम करून डोकं अगदी थकून जातं नाही का? मग आपल्याला एक छोटासा ब्रेक हवा असतो, थोडा विरंगुळा. तर जी गोष्ट आपल्या मनाला हाच विरंगुळा मिळवून देते ती म्हणजे मनोरंजन. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे फक्त टाइमपास नाहीये. उत्तम प्रतीचं मनोरंजन हे आपल्या निरोगी वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतं. अगदी आपल्या शरीराला व्यायामाची गरज असते तसंच. आता मनोरंजनाचे ना दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे कृतिशील मनोरंजन आणि दुसरं अकृतिशील. कृतिशील म्हणजे काय, तर ज्यात आपण स्वतः भाग घेतो. म्हणजे आपलं शरीर किंवा आपलं मन त्यात गुंतलेलं असतं. उदाहरणार्थ, मैदानावर जाऊन क्रिकेट खेळणं किंवा एखादं हस्तकलेचं काम करणं. याउलट अकृतिशील मनोरंजन म्हणजे ज्यात आपण फक्त बघतो किंवा ऐकतो. म्हणजे आपण फक्त प्रेक्षक असतो. जसं की टीव्हीवर मॅच बघणं, गाणी ऐकणं किंवा सिनेमा पाहणं. हा फरक लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे, मनोरंजनाचे प्रकार तर कळले, पण मनोरंजनाचं स्वरूप आज जसं आहे तसं ते पूर्वी होतं का? नाही. तर मग लोककलांपासून ते आजच्या चित्रपटांपर्यंतचा हा प्रवास कसा झाला? चला, हा इंटरेस्टिंग प्रवास बघूया. या प्रवासातला सगळ्यात पहिला आणि जुना टप्पा म्हणजे कळूसूत्री भावल्यांचा खेळ. आणि हा किती जुना आहे माहितीये? याचे अवशेष आपल्याला थेट मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात सापडले आहेत. म्हणजे विचार करा, हजारो वर्षांपासून लोक या कलेचा आनंद घेत आले आहेत. कमाल आहे नाही का? आता थोडं महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे म्हणजे कोकण आणि गोवा भागात जाऊया. इथे एक खास नाट्यप्रकार खूप लोकप्रिय आहे. तो म्हणजे दशावतारी नाटके. नावावरूनच अंदाज आला असेल. ही नाटकं भगवान विष्णूच्या 10 अवतारांवर आधारलेली असतात. मत्स्य, कूर्म, वराह हे सगळे अवतार रंगमंचावर सादर केले जातात. एक प्रकारे पौराणिक कथांना जिवंत करण्याचा हा एक अप्रतिम प्रकार आहे. आता बघा, महाराष्ट्रातल्या काही प्रमुख लोककला. यात 3 नाव खूप महत्वाची आहेत. पहिलं, कीर्तन. कीर्तनाची परंपरा नारदांपासून सुरू झाली असं मानतात. यात पूर्वरंग आणि उत्तररंग असे 2 भाग असतात आणि हे समाज प्रबोधनाचं एक मोठं माध्यम होतं. दुसरं आहे भारूड. संत एकनाथांची भारुडं तो खूपच प्रसिद्ध आहेत. ही एक प्रकारची रूपकात्मक गाणी आहेत, जी आपल्याला आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण देतात. आणि तिसरं म्हणजे तमाशा. यात संगीत, नाट्य, नृत्य सगळं काही एकत्र असतं. संगीतबारी आणि ढोलकीचा फड हे त्याचे 2 प्रकार आहेत. म्हणजे बघा, प्रत्येक कलेचं स्वरूप आणि उद्देश किती वेगळा आहे. आणि यानंतर येतो पोवाडा. नुसतं नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो नाही का? पोवाडा म्हणजे काय, तर शूर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचं एकदम आवेशपूर्ण आणि स्फूर्तिदायक वर्णन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तर याला खूपच महत्त्व होतं. यातून लोकांमध्ये आणि सैनिकांमध्ये एक वेगळंच फुरण चढायचं. लोककलांनंतर आपण वळूया मराठी रंगभूमीकडे. तसं बघायला गेलं तर याची सुरुवात 17व्या शतकात तंजावरच्या भोसले राजांनी केली होती. पण परीक्षेच्या दृष्टीनं एक नाव आणि एक साल पाठच करून टाका. साल आहे 1843 आणि नाव आहे विष्णुदास भावे. त्यांनी सादर केलेलं सीता स्वयंवर हेच पहिलं मराठी नाटक मानलं जातं. आणि इथूनच मराठी रंगभूमीचा खरा प्रवास सुरू झाला. पुढे जाऊन तर संगीत शारदासारख्या संगीत नाटकांनी अख्खी रंगभूमी गाजवून टाकली. आणि आता आपण येतो मनोरंजनाच्या आजच्या सगळ्यात लोकप्रिय माध्यमाकडे, चित्रपट. आणि आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट ही आहे की भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म आपल्या महाराष्ट्रात झाला. इथे 2 नावं आणि सालं खूप महत्वाची आहेत. पहिलं, 1912 साली दादासाहेब तोरणे यांनी पुंडलिक हा चित्रपट मुंबईत दाखवला.
आणि त्यानंतर लगेचच 1913 साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला संपूर्ण भारतीय चित्रपट तयार केला. आणि ह्याच योगदानामुळे महाराष्ट्राला भारतीय चित्रपटसृष्टीची जननी असं म्हटलं जातं. हे वाक्य आणि ही 2 नावं उत्तरामध्ये आलीच पाहिजेत. बरं, आपण मनोरंजनाचा सगळा इतिहास तर बघितला, पण ह्या सगळ्याचा आपल्या इतिहासाच्या अभ्यासाशी काय संबंध? म्हणजे हे नाटक, सिनेमा, पोवाडे हे इतिहासासाठी कसे महत्त्वाचे ठरतात? चला, हा महत्त्वाचा मुद्दा आता समजून घेऊ. हे बघा, मनोरंजनाची ही जी माध्यमं आहेत ना, ती इतिहासकारांसाठी एका टाईम मशीनपेक्षा कमी नाहीत. विचार करा, एखादा जुना सिनेमा बघताना आपल्याला काय दिसतं? फक्त गोष्ट नाही, तर त्या काळातले लोक कसे राहायचे, त्यांचे विचार कसे होते, त्यांच्या प्रथा, परंपरा काय होत्या. इतकंच नाही, तर त्या काळातली वेशभूषा, केशभूषा, बोलण्याची भाषा या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. त्यामुळे ही माध्यमं केवळ मनोरंजन करत नाहीत, तर तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब दाखवतात आणि म्हणूनच ती इतिहासाची एक महत्त्वाची साधनं आहेत. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. परीक्षेमध्ये या धड्यावर नेमके कोणते प्रश्न येऊ शकतात? बघूया काही महत्त्वाचे प्रश्न. हा प्रश्न तर अगदी हमखास विचारला जातो. भारतातील चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे, हे स्पष्ट करा. 3 किंवा 5 मार्कांसाठी हा प्रश्न येऊ शकतो. याचं उत्तर लिहिताना 2 नावं विसरायची नाहीत. दादासाहेब तोरणे आणि दादासाहेब फाळके. तोरण यांच्या पुंडलिकचा उल्लेख करा आणि फाळक्यांच्या राजा हरिश्चंद्र या पहिल्या संपूर्ण भारतीय चित्रपटाबद्दल विस्ताराने लिहा. या दोघांच्या योगदानामुळेच महाराष्ट्रात चित्रपटसृष्टीचा पाया घातला गेला, हे आपल्या उत्तरात स्पष्टपणे आलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय का महत्त्वाचा आहे? याचं उत्तर देताना एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा एखादा ऐतिहासिक सिनेमा बनतो, तेव्हा तो खरा वाटणं खूप गरजेचं असतं, बरोबर? मग त्यासाठी त्या काळातलं वातावरण, लोकांची वेशभूषा, केशभूषा, त्यांची भाषा या सगळ्या गोष्टी अचूक दाखवाव्या लागतात. आणि ह्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टींसाठी दिग्दर्शकांना कोणाची मदत लागते? तर इतिहासकारांची. म्हणूनच इतिहास हा विषय चित्रपट माध्यमासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न तर बघितले, पण उत्तरं प्रभावी कशी लिहायची, जास्त मार्क कसे मिळवायचे? त्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स बघूया. आता बघा, परीक्षेत काही सामान्य चुका हमखास होतात आणि आपले मार्क्स जातात. त्या कोणत्या? तर उत्तरांमध्ये उदाहरणं न देणं किंवा एखादी संकल्पना अर्धवटच स्पष्ट करणं, महत्त्वाच्या तारखा आणि नावं विसरणं, हे तर अजिबात चालणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उत्तर खूप मोठं किंवा खूप लहान नसावं. प्रश्नात जे विचारलं आहे त्यावरच लक्ष केंद्रित करा. या चुका टाळल्या ना की बघा गुण कसे वाढतात ते. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज आपण जे सिनेमे बघतो, ज्या वेब सिरीज बघतो, विचार करा, 100 वर्षांनंतर जेव्हा इतिहासकार या सगळ्याकडे बघतील, तेव्हा त्यांना आपल्या आजच्या समाजाबद्दल काय समजेल? काय वाटतं? या प्रश्नावर नक्की विचार करा. चला तर मग आजची ही उजळणी आपण इथेच थांबूया. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. उत्तम अभ्यास करा आणि यश नक्की मिळवा.